हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हेलो हेलो रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप
झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेली उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेली उठा उठी, तू का म्हणे आले गरा, तोची दिवाळी दसरा, झाली पाप तापा तुटी, दैन्य गेली उठा उठी, दैन्य गेली उठा उठी, दैन्य गेली उठा उठी, विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीम रत्नं वरं पुंडरीकाय दातुं निन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दो, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, दुसरे जगाना संता
पत्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरणसरोजरज निजमनमुकुरु सुधारि वर्णो रघुबर विमल जशोर जोदायकुफलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर। जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येसी सामर्थ्य थे। जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझा पाय ऋषी सदा नम्र माथा। नवे फूल अश्वत्थ वृक्षासी आले तिथे गीत ओवी सवे वेद झाले। तुझा शब्द शब्दांत सायुजनाथा तुझा पाय ऋषी सदा नम्र माथा। अगाध्यान देवा मुक्ताई परेशान तुझा पाय ऋषी सदा नम्र माथा। सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघारा। गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरणसे गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल 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 धन्याचे दिन झाले संतांचे दर्शन झाली पाप तापा तुटी दैन्य गेले उठा उठी प्रस्तुत। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तीने अखिल विश्व चालतं। वृक्षाचे पाने हाली ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम। नाहीतर माऊली ज्ञानोबाराय सांगतात म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता। ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही। अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्ती देवाच्या सत्तेने आहे। भगवान परमात्मा स्वतः सांगतात श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये एकहोम बहुश्याम एकलिनी कंठीची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने। महिला मंडळ लक्ष देऊ नये का। या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म झालाय त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे। माणसाला मरण ही अटळ आहे पा भले तुम्ही महाराष्ट्रात राहा किंवा गुजरातमध्ये राहा किंवा नवसारीमध्ये पण माणसाला मरण हे 7 दिवसात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार 8वा कोणता वार मी काय तुम्हाला तारीख नाही सांगितली तुम्ही या दिवशी जाणार।
पण जाणार मात्र नक्की, कारण क्षणभंगूर नाही बरवसा, फारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मराधी। योग्य वेळेत सावध होऊन भगवान परमात्माचं नामचिंतन का करायचंय? संतांनी सांगितलंय परमार्थ करावा, पण तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात। भवसागर सहजपणे तरुण पार करायचा असेल तर तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे, बरोबर? म्हणून जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून, लोक टाकतील पुरून। म्हणून परमार्थ करायचा, योग्य वेळेत करावा। प्रत्येक साधू संतांचा विचार आपण पाहिला आज सुंदर अशा आयोजनामध्ये। आवाज थोडासा क्लिअर करा, इको कमी करा, बोलणं स्पष्ट सगळ्यांना समजलं पाहिजे। विठ्ठल विठ्ठल आज आपण पाहतोय पवित्र क्षेत्राच्या ठिकाणी श्री क्षेत्र नवसारी या नगरीमध्ये श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं सुंदर असं केलेलं कीर्तनाचं भव्य दिव्य आयोजन आहे। खूप गर्व वाटला आणि खूप अभिमान स्वाभिमान वाटला। पहा, महाराष्ट्रामध्ये तर पूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन करण्यासाठी फिरत होते, पण तिकडच्या आल्याच्या नंतर आपलेच विदर्भ खानदेश सगळेजण एकत्रित येऊन महाराष्ट्रातील मंडळी अजून सुद्धा आपली संस्कृती आणि आपली परंपरा मात्र विसरली नाही, त्या गोष्टीचं कौतुक वाटतंय। पण एकदा जोरात टाळी वाजवायची तुम्ही तुमच्यासाठी। सांगायचं ठरलं तर गेल्या 8 दिवसापासून श्री क्षेत्र शेगाव या नगरीमध्येच मी कीर्तनासाठी आहे। परवाच्या दिवशीच अगदी 16-17 तारखेला दर्शन करूनच आपल्यापर्यंत आली आहे। श्री संत गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे। आज आपण एवढ्या थाटामाटामध्ये प्रगट दिनाचा उत्सव साजरा करतो। कित्येक जणाला कित्येक भक्त मंडळींना अनुभूती सुद्धा आहे। जो व्यक्ती साधू संतांच्या जवळ श्रद्धा निष्ठा भाव भक्ती प्रेम जाग ठेवून जाईल नक्कीच जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही। कित्येक असे लोक आहेत, ताई आम्ही खानदेशातून आलोय, कोणी सांगतं ताई आम्ही विदर्भातून आलोय, पण श्री संत गजानन महाराजांची एवढी कृपा आमच्यावरती झाली, फक्त अंगच्या कपड्याने आलो होतो, पण आज फोर व्हीलर गाड्या सगळ्यांकडे आहेत, 3-3 मजली बिल्डिंग सगळ्यांकडे आहे, प्रत्येक जण सुखानं समाधानं आनंदाने राहतोय। सगळ्यात मोठी उपकार आणि कृपा असेल ती श्री संत गजानन महाराजांची आहे। म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत, मी सर्वांच्या धन्यवाद व्यक्त करते। मागच्या वर्षीच खरं तर येण्याचा योग आला होता, पण तारीख रिकामी नव्हती, म्हणून ज्यांच्यामुळे परत एकदा ज्यांनी मला कॉल केला संपर्क केला, गेल्या 3 महिन्यापासून ज्यांनी मला तारीख दिलेली आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार परिचित आहेत। नितांत अगदी माझ्यावरती मुलीसारखं प्रेम करतात आदरणीय हरिभक्त परायण आमचे संतोष काका पुंडकर। एकदा काकांचे धन्यवाद व्यक्त करते, पण जोरात त्यांच्यासाठी टाळी वाजवा, कारण तुमच्यापर्यंत येण्याचा योग सगळ्यात मोठा त्यांच्यामुळे आहे। त्यांना सहकार्य करणारे सर्वच कमिटी मंडळी आहेत। आपले भजनी मंडळांचं नाव विदर्भ युवक भजनी मंडळ, आणि एकदा सर्व भजनी मंडळासाठी कमिटी मंडळीसाठी जोरात टाळी वाजवायची। मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि अखंड अशीच श्री संत गजानन महाराजांची कृपा तुमच्यावरती राहावी, तुमच्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होऊन आयुष्यभर तुम्ही सुखानं समाधानानं जीवन जगावं अशी श्री संत गजानन महाराजांच्या चरणावरती प्रार्थना करते। उपस्थित सर्व गुणजन मंडळी आहेत, सगळ्यांचा परिहार सगळ्यांचा परिचय मी तुम्हाला शेवटी करून देते। आता आपल्याला कीर्तन महत्त्वाचं आहे, पण उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, आता कोणी माझ्या परिचित असतील, कोणी परिचित नसतील, कोणी मला ओळखत असतील, अगर ओळखत नसतील, पण असो श्री संत गजानन महाराजांच्या आपण भक्त आहोत, हीच आपली सगळ्यात मोठी ओळख आहे। पण दुसऱ्या ओळखीची आपल्याला गरज। सर्व हरिभक्त परायण मंडळी, चष्म्यावाले फेट्यावाले मिशावाले गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या, घेऊ वाटलं तर घ्या, तुम्हाला सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला कीर्तनाला सुरुवात करू। विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे, अतिशय सुंदर असा अभंग आहे। या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे, म्हणून या महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे। ज्ञानदेवी रचिला पाया,
उभारिले देवालयांना मातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत बहिणी म्हणे फड कविती ध्वजा, आणि निरूपण केले ओझा. वारकरी संप्रदायाची इमारत आहे. आता प्रत्येक संताचा अधिकार आपण पाहिला. आजही चरित्र कथा जगविख्यात आहेत. आज महाराष्ट्रामधून तुम्ही या ठिकाणी आलायत, पण कित्येक वर्षापासून दरवर्षी श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव तुम्ही साजरा करताय. गेल्या सकाळपासून तर संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत आपल्याला दुसरं कोणतंच काम सुचत नाही. पण एवढं मोठं कार्य घडतंय कशामुळे? साधू महात्म्यांना. साधू त्यांना म्हणतात जो साधू महात्मा भगवान परमात्माला, जगताला आणि जगतेचं कल्याण करण्यासाठी स्वतः झगडत राहतो. कारण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. श्री संत गजानन महाराजांनी सुद्धा आपण जर पाहिलं त्याग केला आहे आणि जीवनाचा त्याग केला म्हणून तर योगी झाले. जे त्यागी आहेत त्यांनाच योगी होता येतं. आपण म्हणू ताई त्यागी, कधी कधी पाहतो मी पांढरं धोतर घालणारे आपण पाहतो. महाराज मंडळी भरपूर असे साधू महात्मा बसतात, गळ्यात भल्या मोठ्या माळा. आपल्याला वाटतं काय साधू महात्मा आहे. एखाद्या जर गंगेच्या नदीच्या तटावरती एखादा पांढरा बगळा जर बसला आणि त्या पाण्यामध्ये काही मासोळ्या माहिती आहेत ना तुम्हाला, मासोळ्या ज्या राहतात, त्या मासोळ्यांनी एकमेकीला विचारतात काय पांढरा दोट बगळा आहे ग, काय पांढरा दोट म्हणजे डोळे झाकून बसलाय, ध्यानाला तर बसला नसेल, तपाला तर बसला नसेल. आज कितीही साधू होण्याचा प्रयत्न केला पण आतमध्ये जे षडविकार आहेत, जे 6 गाठी आहेत, षडविकार आहेत, ते मात्र निघायला तयार नाहीत. एकमेकी विचार करतात मासोळ्या, पण एक जरी मासोळी त्यांच्या जवळ गेली तर बगळा काय कीर्तनाचा कार्यक्रम करणार आहे का, रामकृष्णारी म्हणणार आहे का? डोळे झाकून बसतो. मासोळ्याला वाटतं हा डोळे झाकून झोपलाय, याचं आपल्याकडे लक्ष नाही, समाधी लागली त्याला. तसे बाह्य वेशधारी संत आणि ओरिजिनल साधू संत लक्षात येतात पहा. पोटासाठी संत झाले कलित बहुत, पण जे त्यागी झाले तेच मात्र योगी होतात. म्हणून तर आजही एवढ्या उत्साहामध्ये तुम्ही प्रगट दिनाचा उत्सव एवढ्या थाटामाटात साजरा करत आहेत. प्रत्येक साधू संताचं चरित्र पहा. साधू संतांनी समर्पण केलंय आणि महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला. 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर आणि क्रूर. आता इकडे पहा, सगळ्यांनी माझ्याकडे जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा आणि अजिबात काही टेन्शन घेऊ नका. असं फ्रेश बसा, गुलाबाच्या फुलासारखे चेहरे करून, सूर्यफुलासारखे तोंड काय करू नका. आणि एवढ्या दूरवरून मी आली तुमच्यापर्यंत. 2 वाजले काय ना 2:30 वाजले काय, पहाटे 4 वाजले काय, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. विठ्ठल विठ्ठल या महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे महिला मंडळ. मातेनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं. आता आपला जर विचार केला माता माऊल्यांनो, सगळ्यात अगोदर लहान लेकरू जन्माला आलं, सगळ्या गोष्टी लेकराचं गुरु कोण असतं? सगळ्यात पहिले आई असते, बरोबर की नाही? बोलावं कसं, वागावं कसं, चालावं कसं, सगळ्या गोष्टी आई शिकवते. आता आई जर संस्कारी असेल तर बरं आहे, नाही तर मेकअप करून अख्ख्या गावात फिरते नवसारीमध्ये आणि घरात गॅसला घराला जाळ्या असतील तर काही उपयोग? घराचं दार आणि अंगण सांगताय बाईचं घर किती चांगलं असेल. बाई किती संस्कारी आहे, किती बिघडलेलं घर असू द्या, मालक किती वाईट मार्गाला गेलेले असू द्या, पण एका बाईनं ठरवलं तर जागेवर आणण्याचं काम करता की नाही? फक्त बाईनं ठरवायला पाहिजे. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही. माई भगवती एवढी महान आहे, ती जगदंबा जगज्जननी आपल्या घरात रेणुका म्हणून आली तर आपल्या घरातील रोगराई नष्ट करते. ती माई भगवती आपल्या घरामध्ये जर अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातली आग शांत करते. म्हणून सांगत असते महिला मंडळ, स्वयंपाक करत असताना देवाचं भजन करत जा. देवाचं भजन करत केलेला स्वयंपाक ही अन्न राहत नाही, तो भगवंताचा प्रसाद होतो. आणि एकदा का तुमच्या घरातल्या माणसाने तो प्रसाद घालला, कधीच वाईट बुद्धी, त्याची वाईट बुद्धी डोक्यात येणार नाहीत, वाईट विचार त्याच्या डोक्यात येणार नाही आणि वाईट मार्गाला कधीच तो माणूस जाणार नाही. अन्नपूर्ण आहेत तुम्ही घरामध्ये. तीच माई भगवती लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करते आणि तीच माई भगवती सरस्वती म्हणून आली तर ज्ञान दान करते. म्हणून हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून करी घेऊन आविना, करी मंजुळ गायनाये, सबे मादे हसून शारदे, मयुरावरती बसून. दादा गायन करायला लागले इको द्यायचा.
आणि बोलायला लागले की कमी करायचं. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यात मोठी जबाबदारी माता माऊल्यांच्याकडे आहे. सगळ्यात अगोदर लेकराला किती जीवनात मोठं व्हायचं असेल ना, साधू संत सांगतात माऊली ज्ञानोबा राय, भावे विन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देवा दुजा पाहता नाही त्रेलोकी. सगळ्यांनी गुरु मानले ना, श्री संत गजानन महाराजांना आपले सद्गुरू आहेत. आणि जीवनात एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर गुरु करावेत. बरं, गुरु करावे का? प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारं सुंदर असं भजन आहे. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे गुरु भजनी. मन लागो रे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. जीवनात एकदा तरी गुरु करावेत. गुरु करावेत. सगळ्यात अगोदर माता माऊलींची जबाबदारी सांगितली. सगळ्यात मोठे उपकार तुमचे आहेत. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही. लेकरांना घडवण्याचं काम तुमच्याकडे. आईनं संस्कार द्यायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची. आज संतांनी संस्कृती टिकून ठेवली तर म्हणून तर आपण कीर्तन भजन ऐकतोय. आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं आहे. सगळ्यात मोठे उपकार आहेत. आज डोळ्यात तेल घालून अहोरात्र स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात. मला सांगा, कधीतरी ज्यांच्या घरातला एखादा तरी मुलगा देशाची सेवा करण्यासाठी असेल त्यांना किंमत कळते त्या माणसाची काय आहे. कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, कोणाचा तरी नातू आहे, पण कोणत्याच नात्याचा विचार न करता स्वतःच्या प्राणाचं बलिदान देण्यासाठी तयार होतात ते फक्त वीर जवान असतात. तरुण मंडळीला कायम सांगणं असतं, एखाद्या हिरोचा आणि हिरोईनचा फोटो स्टेटसला ठेवेपर्यंत या भारताचा आणि या महाराष्ट्राचा हिरो सगळ्यात पहिला कोण असेल? तो जर असेल देशाची सेवा करत असणारा, तो वीर जवान सगळ्यात पहिला या भारताचा हिरो आहे. ज्या महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण करतोय, या भारताच्या मातीचं रक्षण करतोय. निवांत शांत कीर्तन ऐकतो आपण, निवांत झोपा घेतो. सगळ्यात मोठे उपकार त्यांचे आहेत, पण त्यांना विसरून चालणार नाही. आणि तरुण मंडळी, याचा फोटो स्टेटसला ठेवून त्याचा फोटो स्टेटसला ठेवून जीवनात काही सार्थक होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं स्टेटस ठेवणं अगोदर तर आपण बंद केलं पाहिजे. कारण स्वतःचा असं स्टेटस निर्माण करा की हजारो लोकांनी तुमचं स्टेटस ठेवलं पाहिजे. असं जीवन जगत नाही तोपर्यंत आपल्या जगण्यात अर्थ नाही. आज आपण जर विचार केला, महाराष्ट्रामध्ये थोर पुरुष होऊन गेलेत, मनुष्यच होते, पण साधू महात्मा जीवनामध्ये त्याग केलाय आणि साधू संतांचं कायम कल्याण करण्यासाठी, जगताचं कल्याण करण्यासाठी जे साधू महात्मा जीवन जगत आलेत ना, म्हणून त्यांच्यासाठी म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. अखंड आपल्यावरती उपकार करत आलेत की ज्यांचा अलौकिक उपकार आपल्यावरती आहे. जीवनात जर विचार केला, सगळ्यात मोठे उपकार वीर जवानांचे आहेत. ज्या घरातला परिवारातला किती महत्त्वाचं काम निघालं तरी नाही येता येत. घरातल्या एखाद्या भावाचं बहिणीचं लग्न असेल तरी येता येत नाही. आपल्या जर एखाद्या बाईचा मालकाचा फोन जर आला, तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेलेले असतील, फोन जर आला तर बाईला आनंद होतो, काहीतरी आनंदाची बातमी असेल. पण तिकडनं फोन आल्याच्या नंतर उचलेपर्यंत प्रश्न पडतो की हा फोन चांगला आहे की वाईट आहे. विठ्ठल विठ्ठल सगळ्यात मोठे उपकार आहेत त्यांचे. मग त्यांच्यासाठी म्हणतात पा, ए गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या, क्या
को सलाम दे। मेरे गांव में है जो वो गली जहाँ रहती है मेरी दिलरुबा, उस मेरे प्यार का जाम दे, उस मेरे प्यार का जाम दे। वहीं थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दो। ये गुजरने वाली हवा मेरा इतना काम करे, मेरे माँ को मेरा प्याम दे, उन्हें जाके तू ये प्याम दे। हो सगळ्यात मोठे उपकार आहेत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये। साधू संतांचा विचार केला, साधू संतांनी समर्पण केलंय। आजही चरित्र कथा आपण पाहिल्या। वारकरी संप्रदायामध्ये श्री संत नामदेव महाराजांनी समर्पण केलं, म्हणून नामदेव कीर्तन करी पुढे देव। देव कीर्तनात नाचायचा हो, आमच्या कीर्तनात साधं लोकांना जागरा वाटत नाही। पहिलं कीर्तन पहिलीच चालू होत नाही तोपर्यंत झोप सुटते लोकांना। कुठे शालीन ब्लँकेट घेऊन या का तुम्ही कीर्तनात? बऱ्याच ठिकाणी दिसतात तसे। नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचला एवढंच मर्यादित नाही, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, आणि नामदेवा हाती दूध प्याला किंवा नो हे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्तीची। मग प्रश्न आहे सर्वांना, महिला मंडळ देवाला नैवेद्य दाखवता का? यांना विचारू का? देवाला नैवेद्य दाखव, देवपूजा करता का रोज तुम्ही? खरं खरं सांगा मला, खोटं बोलायचं नाही। खोटं बोललं तर एकमेकीच्या शेजारणीची शपथ। जर विचार केला कशाचा 8 दिवस जर कामं असतील, रविवारच्या दिवशी सुट्टी भेटते, एकाच दिवशी बकेट भरून पाणी घेणार। बकेट कळते ना? बकेट भरून पाणी घेणार, अख्खे देव एकदा जमा करून ओंजळीत सगळे बकेट आहेत। देवाला सुद्धा वाटतं हिच्या घरी का फाशी घ्यायला आलो का काय? कशाचे देवपूजन, कशाचा भाव? भाव कशा? देव अंतःकरणात भाव शुद्ध पाहिजे। संत सांगतात शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, किंवा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात याला। मनात भावच नाही तर देव भेटल कसा? मनी नाही भाव मन देवा मला पाव, देव आशाने भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र। हो दगडाचा देव त्याला वडिराचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला सोनाचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, देव आशाने भेटायचा नाही र, देव आशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र। मनी नाही भाव मन देवा मला पाव, मना देवा आशाने भेटायचा नाही रे देवा। जोरात देवा बाजारचा भाजी, वा जोरात भजनाची वेळ आली की जोरात करायचं, अजिबात टेन्शन। दिवसभर पंगत चालू होती,
1 ते 1,500 लोकांचं जेवण केलं होतं. जेवलात ना? चार्जिंग झाली, बॅटरी उतरू द्यायच्या नाही अजिबात, चार्जिंगमध्ये राहायचं 12-1 वाजेपर्यंत. अंतःकरणात भाव शुद्ध असेल तर देव भेटतो. नामदेव महाराजांच्या कीर्तनात जगाच्या मालकानं नाचावं. लोक म्हणतात ताई आम्ही दाखवतो देवाला नैवेद्य, पण देव आमच्या हातानं देव खातो. खाऊ घालण्याची ताकद आपल्याकडे नाही. कोण कहते है भगवान खाते नहीं, तुम बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे. अच्युतम केशवम राम नारायण. पाठीमागच्या महिला मंडळाने समोरच्याला गुत्त दिलंय का? गुत्त कळतं ना तुम्हाला? गुत्त कळतं का? का उदड म्हणतात? आता समजलं. मला सांगायचं आहे अंतःकरणात भाव शुद्ध पाहिजे. जगाचा मालक नक्कीच आपल्या हातनं नैवेद्य खाण्यासाठी येतो. वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळस ज्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबरा आहेत. मंदिर किती सुंदर बांधा, पण मंदिराची सुंदरता, मंदिराच्या सुंदर असं पांडुरंगाचं मंदिर आपल्याकडे आहे. श्री संत गजानन महाराजांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झालेली त्या ठिकाणी. मंदिर किती सुंदर बांधा, पण मंदिर पूर्णत्वास गेलं किंवा मंदिर सुंदर आहे कधी ठरवलं जातं? जेव्हा मंदिरावरती कळस बसू. मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून, तशी माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून. नाकाला जेवढा शेंडा जास्त तेवढा माणूस दिसायला. माझ्या नाकाकडे नका पाहू, लांबून नाही दिसणार तुम्हाला. नाकाला शेंडा असेल तर, आणि एकीमेकीच्या नाकाकडे पाहून भांडणं लावू नका. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर लोक म्हणतात महिला मंडळ, पप्याचे पप्पा अहो पप्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पाहतात का तुमच्याकडे पोरी? हा पुरुष मंडळ भेटतात का? भेटतात तुमच्याकडं? कुठं कुठेही जा तशीच परिस्थिती आहे. आमच्या तिकडे लोक आम्हाला म्हणतात ताई तुमच्याकडे आहे की एखादी? तुमची तिकडं म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत. गावागावात टेम्पो निघायला लागले, पण ज्यांचे रखडले त्यांचं तर लय अवघड. एक पोरगा परवा दिवशी मला म्हणे ताई एखादी पोरगी पा. म्हणलं दादा वय किती? म्हणलं 42. म्हणलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो? लग्न होईना पा. गावागावात टेम्पो निघायला लागले. ज्यांचे रखडले त्यांचं तर लय अवघड. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे माता मावल्यांनो. किती सुंदर किती देखणी बाई असू द्या, काय करावे ती 32 लक्ष. नाक नाही देणे वाया गेली, वाया गेली. नाक नाही देणे वाया गेली. नाक नाही देणे वाया गेली. नाक नाही देणे वाया गेली. गायकी करावी बंदी कलकने, गायते करावे ती 32 लक्षणे. नाक नाही तेने. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. महिला मंडळ आपल्या गावात मला सांगा तुम्ही, एवढी मोठी नथ आणि एवढंसं नाक, तेवढ्यात मालकाला विचारावं पप्याचं बाप कशी दिसते? मालकाला माहिती अख्ख्या नवसारीत आपलंच भूते, पण तरी सांगत नाही. पप्याची माय अगं अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. बरोबर की नाही? नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. रेंजमध्ये राहिलं तर कळलं तुम्हाला. नाकाला धार असावी फक्त. आता काही जणांना 12 महिने पाऊस काळ असतो. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबरा आहेत. आणि तुकोबरायांचा अधिकार माझी मज झाली अनवरवाचा, छंद या नामाचा घेतला से तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. तुकोबरायांचा अधिकार. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची तुकाराम तुकाराम
चालण्याचा पाया तुकोबाऱ्यांचा अधिकार तुकाराम आणि नाम घेता का प्रेम अधिकार संपन्न तुकोबाऱ्यांना काही साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता जीवनामध्ये आमचा धन्यतेचा दिवस ठरला, तुकोबारे म्हणतात तुमचाही ठरेल कधी? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, भाळावरती चंदनाचा टिळा पाहिजे. आता इथं कोणाकोणाच्या गळ्यात माळ आहेत काय ते काही विचारणार नाही, कारण अजून तासभर थांबायचे मला इथं. गळ्यात पवित्र तुळशीची माळ, मनुष्य देह धारण करून आल्यावर एकदा तरी माळ धारण करावी. बरेच लोक म्हणतील ताई तुमचं ऐकून माळ घालू, पण गावकरी म्हणतील करून करून भागला आणि हाय तुमच्याकडं. लोकांनी किती नाव ठेवू द्या, माणसाचा मार्ग बरोबर असेल, मार्ग जर बरोबर असेल तर तुकोबाराय सांगतात निंदकाचे घर असावे शेजारी. लोकांनी किती निंदा करू द्या काही फरक पडला नाही पाहिजे, कारण आपला मार्ग बरोबर आहे. कारण लोक तेच निंदा करतात जे कधीच आपली बरोबर करू शकत नाही. जे स्वतःच्या लेकरा बाळाच्या जीवावर बसून खातं त्याला नाव कोण ठेवणार आहे, पण स्वतःच्या जीवनात काही ना काहीतरी करत राहतो लोक त्यालाच नाव ठेवतात. एखाद्या बाईनं स्वतःच्या पायावर उभं राहू द्या, एखादा बिझनेस चालू करू द्या, शेजारची म्हणणार काय काम आहे का त्याला बाई, बिना कामाच्या काड्या केल्याशिवाय राहत नाही. लोकांनी किती निंदा केली, आपला मार्ग बरोबर पाहिजे तरी सुद्धा अजिबात लोकांकडे पाहायचं नाही. मोठं व्हायचं असेल डोक्यावर बर्फ पण जिभेवर बर्फी ठेवा. याचा अर्थ डोकं बर्फासारखं शांत ठेवा, तोंडानं कायम गोड बोलत राहा. सगळं जग आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. फक्त तसंच जगता आलं पाहिजे. जीवन जगत असताना योग्य विचार करायचा. एकदा तरी गळ्यात माळ, कारण ज्याच्या गळ्यात माळ आहे तो होय होय वार करी पाहे रे. आता इथले कोण कोण पंढरपूरला गेले ते एकदा बोटवर करा. गेला तुम्ही? क्या बात आहे, जोरात टाळी वाजवा एकदा. वा, एकदा तरी माणसानं पंढरपूरला जावं पाहिजे, एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे. हा, आणि जे गेले नाही त्यांनी कीर्तन संपलंय माझ्या गाडीत बसा, चालले तिकडं सोडून येते. आणायची बोली नाही आपल्याकडं. आयुष्यभर तिकडं कधी कधी कीर्तन संपलं की एक म्हातारी माझ्याकडे आली, मला म्हणणे आजी अशी गळ्यात पण रडायची मोठ्या मोठ्यानं. म्हटलं आजी झालं काय सांगू तुम्हाला, सुनलंय बेकार भेटली. म्हटलं काय करते? माझ्या भाजीला तेल नाही, 2 महिने झालं ताई, अंगाची साबण नाही, कपड्याची साबण तर 3 महिने झालं संपली, पहा कसा पदराचा वास येतोय म्हणे. म्हटलं मग आजी सून काही लांबची केली का? काय सांगू ताई तुम्हाला, सख्या भावाची केली. म्हटलं मग नातवाचा काही त्रास आहे? नातू माझा सोन्याहून पिवळा आहे. म्हटलं मग आजी चला, माझ्याकडे संस्था आहे मुलींची, 20-25 मुली शिक्षण घेतात, चला म्हटलं तुम्हाला सांभाळते मी. आले असते ताई, पण काही सांगू तुम्हाला, तेवढं नातवाचं लग्न व्हायचं राहिलं, ते झालं की येते. आशा सुटणं देव भेटणं यालाच म्हणतात. माणसाला किती आयुष्यभर समजून सांगितलं तरी अजिबात फरक पडत नाही. कारण ज्याच्या गळ्यात माळ आहे तो होय होय वार करी पाहे रे. आणि एकदा तरी पंढरपूरला जावं, कारण पंढरीशी जा रे आल्यानं संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाहि उभा, सगळ्या जणी म्हणा वाट पाहि उभा. जोरात म्हणा सगळ्यांनी. भेटेची आवडी कृपाळू तातडी उतावीळा वाट पाहि असं रोजन लावल्यासारखं करू नका अजिबात. जोरात म्हणायचं वाट पाहि उभा. पुरुष मंडळी एकदा टाळी वाजव जोरात महिला मंडळासाठी, आणि अजून शेवटपर्यंत जोरात आवाज. बरं घरी एवढं शांत बसता का तुम्ही? आता महाराष्ट्रामधल्या असल्या काही नवसारीच्या आणि गुजरातच्या असल्या तरी घरी शांत बसता का? कारण ज्याची बायको मुकी तो सगळ्यात मालकाला म्हणती काय सांभाळू, घर सांभाळू की दार सांभाळू की सासू सासरे सांभाळू, नेमकं सांभाळू काय? नवरा म्हणतो मी सगळं सांभाळतो, तू फक्त तुझं तोंड सांभाळ. आपण कधी शांत बसत नाही. बरं इथं कशाला लाजायचंय? मग जोरात भजन करायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, एकदा तरी पंढरपूरला जाऊन वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या गळ्यात माळ आणि मुखात भगवान परमात्माचं नामचिंतन आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचा धन्यतेचा दिवस ठरला, पण कधी? त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या. धन्य
जोरात टाळी वाजवा. मनातून टाळी वाजली पाहिजे, पण एवढा गोड आवाज आहे तर बऱ्याच जणांना वाटत असेल आमच्या एखादी पोराने असंच गायन केलं पाहिजे. वाटतं की नाही? कुठं असला तरी बरं निवडतं का? तुम्ही टाकता सुद्धा शिकायला टाकलं तरी 3-4 वर्ष राहतं फक्त धोतर घालायचं शिकून येतं. नशिबात नसेल तर होत नाही. म्हणून जे करते त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवणे आपलं कर्तव्य. मला पैसे थोडी मागितले. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगता, धन्य आजे दिन कधी झाले संताचे. आता तुम्ही सुद्धा म्हणता धन्य आजे दिन कधी म्हणता? बऱ्याच दिवसानं नवसासायासोनी एखादा मुलगा झाला तर, गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी धनदौलत सगळ्या गोष्टी भेटल्या, धन्य आजी म्हणू नका मताची नाही. नक्कीच म्हणा, पण मुलगा पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख. ज्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला झाला पाहिजे. पुत्री देई ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा, किंवा कन्या तर ऐसी देई आणि जैसी मीरा मुक्ताबाई. योग्य वेळेत सावध व्हायचं, लेकरांच्यावर चांगले संस्कार द्यायचे आहेत. मुलगा असावा पण प्रभू रामचंद्रासारखा. बरोबर की नाही? बऱ्याच महिलाला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला या. वाटतं की नाही? वाटतं ना? येतील ना प्रभू रामचंद्र, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. आजची कौशल्य 6 वाजले की TV पुढे जाऊन बसती. तुमच्या मालिका संपल्या तेव्हा तुम्ही आला 10 वाजता. बऱ्याच जणीचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. लई मोठ्या मालिकाचा त्याग करून आल्या तुम्ही. एक बाई तर 3 दिवस ॲडमिट होती हॉस्पिटलमध्ये, का तर एकच भाग चुकला मालिका पाहायचा. एवढं व्यसन लागले महिला मंडळाला सुद्धा. मालिका पाहिल्याशिवाय आपण कोणतंच काम हाताशी धरत नाही. मला सांगायचं आहे, प्रभू रामचंद्र येतील पण त्या अगोदर कौशल्य होणं महत्त्वाचं आहे. काल आपण पाहिलं शिवजयंती अति थाटात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजही जन्माला येतील पण त्या अगोदर माँसाहेब जिजाऊ होणं फार महत्त्वाचं आहे. शहाजी राजे होणं महत्त्वाचं आहे. संस्कार दिल्याशिवाय लेकरं घडत नाहीत. आज शोकांती काय? ज्या आईवडिलांनी जन्म दिला की आपण निघून गेल्याच्या नंतर आपले मुलं आपल्याला पाणी पाजतील, पण शोकांती काय? व्यसनाच्या अधीन जातात आणि 16, 17, 18 वर्षाचा मुलगा आज ज्यांनी जन्म दिला त्याच आईवडिलाला त्या मुलाचा अंत्यविधी करण्याची वेळ येते. संस्कार नावाची गोष्ट नाही राहिलेली. विचार जर आपण केला, 2 सख्या भावाचं एवढं भांडण, ज्या आईच्या एकाच उदरातून आपण जन्म घेतलाय आज त्याच सख्या भावाचं पटत नाही. लोक हजारो तुमच्या पाठीमागे 5 असतील, मित्र 10 पाठीमागे फिरतील, पण कुठपर्यंत? जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत, जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत. ज्या दिवशी तुमचे पैसे संपतील, रात्री 12-1 वाजता रक्ताच्या थारोळ्यात एखाद्या रोडवरती तुम्ही पडाल ना, त्या दिवशी तुमचे मित्र नाही धावत येणार तुमच्याकडे. त्या दिवशी धावत येणारा रडणारा, टाहो फोडून रडणारा तुमचा रक्ताचा भाऊ असणार. हे लक्षात ठेवायचे आपण. लोकांनी किती भांडण लावून देण्याचा प्रयत्न करा, पण भावाभावांच्या मध्ये भांडण मात्र कधी झालं नाही पाहिजे. लोकांचं काम आहे काड्या लावून देणं. लोक स्वतःचा मूळ स्वभाव मात्र कधी सोडत नाहीत. मग प्रश्न पडतो पहा, 3-3 एकर जमिनीवरून 3-3 वर्ष कोर्टात केस चालते. 1 एकर जमिनीसाठी सख्या भावाच्या डोक्यात धोंडात दगड घालणारे लोक पाहिलेत आम्ही. किती लोकांच्या वरती किती प्रेम करा, पण शेवटच्या वेळेला आपलं रक्ताचं नातंच कामाला येतं. मग प्रश्न पडतो भावाभावांच्या मध्ये भांडण लागल्यावर, श्री रामकथा, रामचरित्र, भागवत कथा, शिवमहापुराण गेली कुठे? 14 वर्षाच्या सावत्र भावानं स्वतःच्या सावत्र भावासाठी चरण पादुका राजसिंहासनावरती ठेवून 14 वर्ष वाट पाहिली. त्या चरण पादुकेची पूजा केली. राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. लक्ष देऊन ऐकलं तर कळेल तुम्हाला. राजसिंहासनावरती प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, सीतामाता आहेत. हनुमंतराय शोधतायत. महत्वाचे माणसं दिसलेत. कौसल्या, माताराणी, कैकेयी आणि सुमित्रा आहे, पण तिथे भरत कुठं दिसत नाही. राजसिंहासनाच्या पाठीमागे पाहिलं आणि सांगितलं, भरत, मालकांनी बोलवलंय समोर. मालकांनी बोलवलंय म्हटलं तर भरत ढसरडायला लागला. हनुमान, अरे रामाच्या समोर पुण्यवानाचं काम आहे. पुण्यवानाची जागा आहे, पाप्याची काही जागा नाही. रामाच्या समोर पुण्यवान जाऊ शकतात, पापी नाही. तुम्हाला पापी म्हटलं कोण? याच तर पाप्याचा जन्म झालाय म्हणून माझ्या भावाला, माझ्या दादाला 14 वर्षाच्या वनवासाला जावं लागलंय. याच तर पाप्याचा जन्म झाला म्हणून आमचे वडील आम्हाला निघून सोडून गेलेत. या पाप्याचा जन्म झाला म्हणून माझे 3-3 माता विधवा झाल्यात. याच तर पाप्याचा जन्म झाला म्हणून पूर्ण अयोध्येवरती दुःखाचा डोंगर कोसळला. या पाप्याचा जन्म झाला नसता तर रामायणच घडलं नसतं. हनुमंतराय ढसढसा रडत प्रभू रामचंद्राकडे, मालक तुम्ही भरतला विसरलायत, कुठे? पाठीमागे बोलव ना. येत नाहीत म्हणे. का? रामाच्या समोर पुण्यवानाची जागा आहे म्हणे, पापेची नाही. स्वतःला पापी म्हणून घेता येतं. हनुमान, त्याला पाठीमागेच राहू दे. मालक, 14 वर्ष तुमची वाट ज्यानं पाहिली तुम्ही म्हणतात त्याला सिंहासनाच्या पाठीमागे राहू दे. प्रभू रामचंद्र म्हणतात, हनुमंतानं काय केलंय? म्हणे तुमच्या डोक्यावरती छत्र धरलंय. उत्तर फार सुंदर दिले प्रभू रामचंद्रांनी. प्रभू रामचंद्र सांगतात, हनुमान, अरे याच तर माझ्या भावानं भरतानं
या रामाच्या डोक्यावरती छत्र धरलंय म्हणून तर अयोध्येत या रामाला किंमत आहे। या जर भावाचं छत्र जर या रामाच्या वरून जर निघून गेलं ना तर या सुद्धा रामाला अयोध्येत किंमत राहणार नाही। सख्या भावाभावाचं प्रेम असेल तरच आपल्याकडे नातं टिकून राहतं, कारण नाते हे धाग्यासारखे असतात। पहा आजपर्यंत म्हणावं लागायचं बनाएंगे आता बन गया है, त्यामुळे म्हणतात पहा सगळ्यांनी माझ्यासोबत टाळी वाजून म्हणायचे युग राम राज का आ गया शुभ दिन आज का आ गया हुई जीत सनातन धर्म की हर घर भगवा लहरा गया अयोध्या अयोध्या आए राम बोलो जय जय श्री राम अयोध्या अयोध्या आए राम बोलो जय जय श्री राम अयोध्या अयोध्या आए राम बोलो जय जय श्री राम अरे अयोध्या अयोध्या आए राम बोलो जय जय श्री राम प्रभु रामचंद्र भगवान की भगवान की भगवान की भगवान की सजा दो घर को गुलशन सा अवध में राम आए मेरे सरकार आए मेरे सरकार आए लगे कुटिया दुल्हन सी अवध में राम आए। दोन्ही सख्या भावा भावांचं प्रेम एकमेकांच्या मध्ये राहणं फार महत्वाचं आहे। मुलगा असावा चांगल्या विचाराचा। जगद्गुरु तुकोबारे म्हणतात धन्य तिचा दिवस ठरला कधी माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे की बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी जेव्हा गुरु स्वप्नात आले रामकृष्ण हरी मंत्र दिला तेव्हा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली की वाधण्याची दिन कधी झाले संताचे जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा धन्यतेचा दिवस आहे। आज आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आपण काल साजरी केली। मुलगा असावा देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा। आज आपल्या दारात तुळस मंदिरावर कळस महिलांच्या कपाळावरती कुंकू पुरुषांच्या कपाळावरती बुक्का महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। हे विसरून चालणार नाही आपल्याला। लोक सांगतात ताई तुमचा राजा का देव होता का? आमचा राजा देव नव्हता कदाचित खरं आहे, पण त्याच तर राजामुळे आज आपल्या मंदिरातला देव जागेवरती ही विसरून नाही चालणार आपल्याला। त्या राजांसाठी पूर्ण महाराष्ट्रभर आपण शिवजयंती साजरी करताना एक शोकांतिका वाटते। पहा शिवजयंती खरी त्या दिवशी साजरी होईल ज्या दिवशी प्रत्येक मावळ्याला रात्री 12-1 वाजता दिसलेली एखादी स्त्री स्वतःची ताई आणि स्वतःची आई वाटेल त्या दिवशी समजावं आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। डीजे समोर दारू पिऊन नाचणं याला शिवजयंती म्हणत नाहीत। दरवर्षी कीर्तन करतोय आपण आनंद वाटला। पहा शिवजयंतीचं काल खूप मोठ्या उत्साहात कीर्तन झालंय। कीर्तन करतो कारण जगद्गुरु तुकोबाराय यांना गुरु मानलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी। आज सरपंच राजकारणी आमदार खासदार कोणीही कीर्तनात बसले नसते, पण सगळ्यात अगोदर राजकारण करत असताना सुद्धा ज्यांनी भक्ती आणि शक्ती दोन्हींचं एकत्रीकरण होण्यासाठी स्वराज्य निर्माण करण्यासाठी भक्ती तेवढ्याच ताकदीने केली आणि शक्तीही तेवढीच ताकदीची होती म्हणून तर स्वराज्य स्थापन झाले। म्हणून त्या राजासाठी म्हणतात वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली। ज्याला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे सगळ्यांनी हात वरती घ्या। पुरुष मंडळी महिला मंडळी जोरात टाळी वाजवायचे। कॅमेरा करा त्यांच्याकडे कॅमेरा फिरवा।
शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, जय जय भवानी, जय जय भवानी, टाळी टाळी जय हो, चला उठा रे उचला भगवान, चला उठा रे उचला भगवा, दैन्याता संपलं, सारं दैन्याता संपलं, आला ला 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 गडानो भगवा वादळ आलं, आला ला 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 गडानो भगवा वादळ आलं, आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की प्रत्येकाला वाटतं जाते भेद मतभेद धर्मभेद आहे, नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केला, हात वरती घ्या. 18 पगड जाती धर्मातली मावळे शिवरायांना म्हणायचे, राजा द्या की एकदा संधी, कशाची, मरायची संधी मागायचे, म्हणून त्या राजांसाठी 18 पगड जाती 16, सारा समाज मराठा मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केलाय गोळा, शुभावानी दाखवा कोणी शूर या भूमीवरी, शुभावानी दाखवा कोणी शूर या भूमीवरी, बाई माझा ग शुभ राजा ग, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, बसला घोड्यावरी शुभ राजा ग, बसला घोड्यावरी शुभ राजा ग, बसला घोड्यावरी. तुमचा आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, महाराज की, महाराज. तुमच्यासाठी टाळी वाजवायची सर्व. मुलगा असावा चांगला विचाराचा. मला सांगायचंय, तुकोबाराय म्हणतात, नक्कीच मुलगा झाल्याच्या नंतर, मुलगी झाल्याच्या नंतर मना धन्य आजी देणं, पण मुलगी पाहिजे संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई सारखी मुलगी पाहिजे, झाशीच्या राणीसारखी मुलगी पाहिजे, अहिल्यादेव होळकरांच्या सारखी चांगली विचाराची मुलगी. आताच्या पोरी लग्न होऊन सासरी गेल्या, ती एक होती सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकारे हुंदाडा. तिनं भाकरी करायला बसावं, अख्ख्या नवसारीत कळतं कुणाची सून भाकरी करते. थपडांग थपडांग थपडांग. तुमच्याकडे भाकरी करतात, भाकरी करतात का? पहिल्या काळात बऱ्याच आजीबाई आहेत तिथं. पहिल्या काळात आजीबाई चुलीवर केलेल्या भाकरी किती फुगायच्या तुम्हाला माहिती ना. तो गावाकडे करत असतील चुलीवर केलेल्या भाकरी. आता भाकरी करणाऱ्या फुगत आहेत. फुगलेल्या भाकरी आपल्याला पाहायला भेटत नाही. मुलगी असावी संत जनाबाई सारखी, ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं येग येग विठाबाई आणि माझे पंढरीची आई. जातं पहिल्या काळात पहा तुम्ही, संत जनाबाईंनी जातं झटकून घ्यावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूके, ओव्या गाऊ कौतुके तू. वा, जातं का तुम्हाला पण? पहिल्या काळात पहा तुम्ही, एक बाई पहाटे 3ला 4ला उठायची, जातेवरती दळण दळायचे. पहा आता महिला नाही, आता हे उठत येत. कशाला उठले राम होता त्या हिटरचं बटन टाकतो म्हणे. पण पाणी स्वतः आंघोळ गरम करून घेतात ते सोडा. बाईकडं कुठं पाणी टाकून द्यावं का आंघोळीचं? ज्यांना ज्यांना अनुभव त्यांना कळतं. आपल्या इकडं तर आल्यावर लई गमत निघाली सध्याच्या काळात. बाई म्हणते मी पोळ्या करते तुम्ही भाजी करा. बाई तशी पाहिजे दमदार. खेड्याच्या ठिकाणी तुम्ही येऊन पा गावाकडं, अजिबात बाईची हिंमत सुद्धा होत नाही मालकाला काम सांगायची. एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोधड्यात, बाई कोण केलं चालू, पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ गोदाड्यातल्या सोंगा. ही आताचे गाणे आहेत. संत जनाबाई म्हणतात, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे मायबा, काही नाही. मुलगी असावी चांगल्या विचाराची, संत मीराबाईंसारखी, संत जनाबाईंसारखी मुलगी असावी, चांगल्या विचाराची असावी. तुकोबाराय म्हणतात, आमचा धन्यतेचा दिवस ठरला जेव्हा संताचं दर्शन झालं तेव्हा. मग संताची संगती करावी का, तर हरिप्राप्तीसी उपाय धरावे. आणि एकदा का चरण धरले संताचे पायी, हा माझा विश्वास सर्व भावे दास. आणि विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं आहे. एकदा का विश्वास बसला
संताच्या चरणावर विश्वास बसला तर तुकोबाराय सांगतात, सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई. भगवान परमात्माचे चरण भेटतील, पण अगोदर संताच्या चरणावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं. महिला मंडळ, विश्वास हा शब्द किती अक्षरांचा आहे? बोला. किती? 3 नाही, 4ही नाही, 3.5 अक्षरांचा शब्द आहे. स्वतःच्या हातनं आपला नरदेह जर मोजला, 3.5 हाताचा नरदेह 3.5 अक्षरावरती अवलंबून आहे. एकदा का विश्वासघात झाला तर आयुष्यभर कधी त्या माणसावर विश्वास बसत? मला खरं सांगा, बसमधून प्रवास केलाय तुम्ही? अर्धा तिकीट फुकट गेलात ना बसमधून? मला खरं सांगा महिला मंडळ, बसमध्ये चढताना तुम्ही त्या ड्रायव्हरला विचारता का आम्हाला कुठं धडकवशील का, आम्हाला कुठं मारशील का? विचारता? कोणताच प्रश्न न विचारता बसमध्ये जाऊन बसता का? त्या ड्रायव्हरवरती ठेवलेल्या विश्वास ठेवता ना तुम्ही. हॉस्पिटलमध्ये पहा तुम्ही, डॉक्टरांकडे गेले, सर्दी ताप खोकला झाला, डॉक्टरांना म्हणता का ही गोळी खाल्ल्यावर मी मरल का, खावा की नाही असं म्हणता का? कोणताच प्रश्न न विचारता तुम्ही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोळ्या घेता, त्या डॉक्टरांवरती ठेवलेल्या विश्वास. आता हे सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण सांगते. बरेच जण गावाकडून आले असतील, मला सांगायचं, बैल कळतात तुम्हाला? बैल माहीत आहेत का? असं करा नाही तर असं करा. बैल कळतात ना? मला खरं खरं सांगा, 2 खिलार बैलाची एक जोड घेतली एका माणसानं. मुलगा होता जवळजवळ 25 वर्षाचा, आणि नवीन बैल असतील तर त्याला शिकवायचं म्हटलं तर रिकाम्या शेतात घेऊन जावं लागतं. तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं, नवीन मुलाला जर ड्रायव्हिंग शिकायची असेल रिकाम्या मैदानात घेऊन जावं लागतं. पण ते गाडी कुठं घालेल सांगता येत? नवीन मुलीला जर स्वयंपाक पोळ्या शिकायच्या असतील तर रिकाम्या टायमात तुम्हाला तिला बाजूला पोळ्याला ते पोळपाट ते घेऊन बसावं लागायचं, त्याशिवाय शिकता येत? तसं बैलाला शिकवायचं म्हणून शेतात घेऊन गेलं. दिवसभर बैल शिकवले, 5:30-6 वाजले, आणि 5:30-6 वाजता त्यानं बैलगाडीला जुंपले आणि निघाला घराकडं निघाला. पण नवीन बैल असल्यामुळे बैल उधळायला लागले. नवीन बैल पहा तुम्ही, असं म्हणतात पहा, माहेर पाहुणे कोणी आले जर बाहेरचे तर घरातले लहान लेकरं लय अडवणे करतात. माहेराचं कोणी आल्यावर लय बायाला येड्यावणी करत असं म्हणतात, त्याच्या पुढचं माहीत नाही. तसं गाव जवळ आल्यावर बैल येड्यावणी करते. बैल उधळायला लागले. बैल उधळता उधळता बैलांच्या नाकातली व्यसन तुटली. व्यसन कळते ना? बैलावरचा ताबा सुटला. त्या मालकानं ओरडायला चालू केलं, दादा बाजूला सरका, बैलांच्या नाकातली व्यसन तुटली, बैलावरचा ताबा सुटलाय, गाडी तुमच्या पायावरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल, बाजूला सरका. आता रस्त्यावर जो येईल तो त्याला मदत करायचा, लहान लेकरं मुलं बाळ बाजूला काढायचा. पण भानगड अशी झाली, जशी गाडी गावाच्या जवळ आली, गावाच्या 1 नंबरला घर होतं शांता काकूचं, जिला भांडण केल्याशिवाय करमत नाही. तिचं नाव इथल्या सोडून आमच्या तिकडच्या सांगते. शांता काकू पाहिली, याचे डोळेच पांढरे झाले. हा म्हणे बाई कशाला मध्ये आली असेल. तेवढ्यात तो म्हणे, काकू बाजूला सरका, बैलांच्या नाकातली व्यसन तुटली, बैलांवरचा ताबा सुटलाय, गाडी तुमच्या पायावरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल, बाजूला. आता काकून बाजूला हो की नाही? काकून पदर कमरेला खोचलं. काकू काय म्हणते, का रे? म्हणे मी बी मतदान केलंय तेव्हा रस्ता झालाय, रस्ता काय तुझ्या? हा म्हणे, काकू तुमच्यामुळेच रस्ता झालाय, पण बाजूला. काकू बाजूला नाही झाली. जशी गाडी आली तशी भरकन काकूच्या पायावरून गेली. काकूच्या पायाचे 2 तुकडे. आता नियमानं काकून कुठे जायला पाहिजे? दवाखान्यात. काकू दवाखान्यात नाही गेली, पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला गेली, केस केली, तीच केस कोर्टातली केस बोर्डावर आली. हा बिचारा गरीब होता, भोळा होता, घरात रडत बसला. त्याचा जवळचा मित्र आला, म्हणे झालं काय? म्हणे असं असं झालंय. म्हणे अजिबात टेन्शन घेऊ नको, तुला मी निर्दोष मुक्त करतो. म्हणे आपण नवसारीचे चांगले वकील लावू. वकील आले. वकील म्हणतात एका केसचे मी 15,000 घेईल. म्हणे ठरलं. पण मला सांगा, वकील म्हणतात मी तुम्हाला या केसमधून निर्दोष मुक्त करेल, पण त्या अगोदर तुमचा माझ्यावर, हा शब्द लक्षात ठेवायचा. हा म्हणे 101 नाही, 1001% तुमच्यावर विश्वास. म्हणे ठरलं. पण एक काम करायचं, उद्या कोर्टात गेल्यावर जज साहेबांनी कोणताही प्रश्न विचारू द्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मात्र बुईंग बस एवढं द्यायचं. म्हणे दुसरं काही बोलायचं नाही. दुसऱ्या दिवशी कोर्टात आलं. एकाकडे घरात शांता काकू, एकाकडे घरात हा. तेवढ्यात जज साहेबांनी पहिला प्रश्न विचारला, दादा तुमचं नाव काय? हा म्हणला बुईंग. तुम्ही राहता कुठे? तो म्हणला बुईंग. तुमचा तालुका? तो म्हणला बुईंग. तुमचा जिल्हा? बुईंग. तेवढ्यात पुढे हात केला. म्हणे ही बाई कोण? मग तो जोरात बुईंग केलं. मला नाही माहिती. शांता काकूची तळपायाची आगच मस्तकाला गेली. काकू काय म्हणते, जज साहेब मुडदास बुईंग बुईंगच करतोय. काकू काय म्हणते, जज साहेब मुडदास बुईंग बुईंगच करतोय. म्हणे काल तर लय ओरडत होता. काकू बाजूला सरका, बैलांच्या नाकातली व्यसन तुटली, बैलांवरचा ताबा सुटलाय, गाडी तुमच्या पायावरून जाईल, असं कोण सांगतंय? जज साहेबाच्या लक्षात आलं, दोषी तर बाई. म्हणे बाबा नाही,
बाबाला दिलं सोडून, जसा उड्या मारत घरी आला बायकोला म्हणला 3 दिवसापासून उपवाशी, अगोदर कुरडई पापड भजे कर. भजे केले आणि भज्याचा एक घास तोडून तोंडात टाकणार, तेवढ्यात वकील साहेब हजर. वकील साहेब म्हणतात, लाज वाटते का तुला? अरे या केस मधून तुला निर्दोष मुक्त केलं म्हणे, खुशाल घरात भजे खात बसला म्हणे, माझ्या पैशाचं काय? तो म्हणला बोईंग. कीर्तन संपल्यावर संतोष भाऊ फक्त मला बोईंग करू नका, आता लई लांबून आले. विठ्ठल विठ्ठल मला सांगायचंय काय, संताच्या चरणावर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. एकदा का विश्वास बसला, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, आणि संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताची संगती करावी. का करावी? महिला मंडळ, तुमच्याकडे तुमचे जावाई बापू जर जेवायला आले, जावयाचा तुम्हाला आवडतीचा पदार्थ करायचा आहे, तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार? मला वयामानानं ऐकायला कमी येतं, थोडं जोरात बोला. कोणाला विचारणार? मुलीला. बरोबर. तुमच्या जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती ना, तसं देवाला काय आवडतं हे फक्त संताला माहिती. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार. रात्रंदिवस आवड पाहिली तर प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. आता पुरुष मंडळीची आवड वेगळी. पुरुष मंडळीला काय आवडतं? कडक इस्त्रीचे कपडे, कडक टोपी, आणि लईच पांढरे केस झाले तर तुम्ही करता का नाही हे आपण काही विचारलं नाही. एक भानगड काय अजून कळायला नाही आपल्याला. डाय नक्कीच करावा, पण डाय कुठं कुठं करावा याला बी मर्यादा आहेत. महिला मंडळ डाय इकडं ठीक आहे, इकडं पुरुष मंडळ इकडं. डायचं इथं काय काम हे काय कळालं नाही अजून. बरं डाय केलेला राहतो का? किती डाय करू द्या, 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं. नुसतं दुखं पडल्यासारखं होतं. इकडून काढणं मध्येच कमी दाबाचा पट्टा. किती डाय केला तरी उघडकीस येतं. पुरुष मंडळीची आवड वेगळी आहे. महिला मंडळाला आवडतं साडी आणि सोनं आवडतं. सर्वसामान्य बाईच्या घरात एवढ्या साड्या, अचानक जर कपाटाचा दरवाजा उघडला तर साड्या खाली दबून मरल. श्रीमंताच्या घरचं सांगत नाही. लहान लेकराची आवड आहे. लहान लेकराला खोड्या करायला आवडतं, पैसे मागायला आवडतं. जीवाची आवड, संताची आवड. आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, आणि संताची आवड आहे माझ्या जीवीची आवडी आवडी माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी बाबा माझ्या जीवीची पांडुरंगी माना रंगले पांडुरंगी माना रंगले पांडुरंगी माना रंगले पांडुरंगी माना माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा भगवंताची आवड आहे. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल भगवान परमात्मा अभिमान नुरे कोड अवघेची पुरे प्रत्येक इच्छा आपल्या पूर्ण करणार आहेत. प्रगट दिनाच्या निमित्तानं तुम्ही भगवंताचं नामचिंतन ऐकतायत. जीवनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील, पण अगोदर काय करावी साधने, फळ अवघेची येणे किंवा येणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. बाळांनो खाली या, खाली खाली या, खाली तिथून नका पाहू. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. मला सांगायचं भगवान परमात्माची आवड आहे. देवाची आवड पूर्ण केली कारण देवाचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. देवाला आवडतं अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं. मग नामचिंतन करावं का? तू म्हणाल ताई फायदा आहे तर याच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. नामचिंतन करा, कधी संकट येणार? कारण माऊली ज्ञानोबारे सांगतात नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कळी काळाचा रेग नाही. आता बऱ्याच जणाला जर म्हटलं भजन करा, तू म्हणाल ताई भजन करू, पण कधी करू? म्हातारपणी. कीर्तनात बसलाय तुम्ही, कीर्तन संपेपर्यंत कोणाच्या छातीत चमकल सांगता येते का? क्षणभंगुर नाही. बरं बसा. माणूस कधी कोण निघून जाईल तुम्ही म्हणता ताई आता होता हो, पण आताच्या आता निघून गेला.
कोण कधी जाईल सांगता येत नाही. यासाठी योग्य वेळेत सावध व्हायचे, कारण माणसाचं आयुष्य अल्प आयुष्य मानवी देह, शतक गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासे उरले ते पाहे का. देवाचे कधीतरी धन्यवाद मानले पाहिजेत पुरुष मंडळी, महिला मंडळ. आपण का मानावेत? आज जर विचार केला, ज्याला हात नाही ज्याला पाय नाही त्याला विचारा किंमत काय असते. तर सुंदर असा एक प्रसंग सांगण्यात येतो पहा. 65 वर्षाचे एक बाबा होते. सर्वांगाचे कान करून लक्ष देऊ नये का. 65 वर्षाचे बाबा होते. हृदयाचा विकार झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले. हृदयाचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन 5 तास चालू होतं. ऑपरेशन पूर्ण झालं आणि डॉक्टर साहेबांनी बिलाची पावती घेऊन आले. बाबा 5 लाख रुपये बिल झालंय. बिलाचं नाव ऐकलं म्हातारं ढसा ढसा रडायला लागलं. रडत असताना डॉक्टर साहेब हात जोडतात. बाबा पैसे नाहीत का तुमच्याकडे? परिस्थिती गरीब आहे का? मुलं तुमचा सांभाळ करत नसतील तर तसं काय असेल तर सांगा. पैसे नाही दिले तरी चालतील पण रडू नका. म्हाताऱ्याला राग आला. बाबा म्हणतात डॉक्टर साहेब 5 लाख रुपये काय मागता? एवढं कमवलंय, या क्षणाला 50 लाख मागितले तरी देऊ शकतो. 7 पिढ्या बसून खाल्लं तरी नाही संपणार, एवढं धन कमवलंय म्हणे. मग रडता का बाबा? बाबांनी उत्तर फार सुंदर दिलं. डॉक्टर साहेब एकाच गोष्टीचं दुःख वाटतंय म्हणे, फक्त 5 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं तर 5 लाख रुपये मागतायत. 65 वर्षाचं झालोय पण जगाच्या मालकांना आधी कधी 5 रुपये नाही मागितले मला. या गोष्टीचं दुःख वाटतंय आणि प्रत्येकाला वाटलं पाहिजे. देवानं नरदेह दिला, याच देही इकडे देवाचे भजन, देवी दिला देह भजना गोमटा. भगवान परमात्माचे धन्यवाद मानावेत. सर्वसामान्य माणसाला या गोष्टी घडत नाहीत, कारण जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आता वेळ किती राहिला आपला? कीर्तनाचा नाही विचारला, तुमच्या आयुष्याचा विचारला. कीर्तन बरोबर सोडते मी, तुम्हाला का टेन्शन घेऊ. आयुष्याचं किती वेळ माहिती आहे का? कारण माणसाचं आयुष्य आहे पहा. जिंदगी मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, शम्मा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगीचा. माणसाचं आयुष्य आहे नाशिवंत देह, जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, शरीराची होय माती, कोणी न येई संगाती. महिला मंडळ ऐका, परमार्थ करावा पण योग्य वेळेत करावा. कारण मनुष्य जन्म एवढ्या सर्वसाधारण नाही भेटला. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कोण कधी जाईल सांगता येत नाही. कारण रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत हा आत्माराम जागेवर आहे. ज्या दिवशी आत्माराम निघून जाईल लोक म्हणतात रामनाम. म्हणून संत तुलसीदासजी म्हणतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. योग्य वेळेत सावध व्हा. माणसाचं आयुष्य अल्प आयुष्य मानवी देह, शतक गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासे उरले ते पाहे का. पहिल्या काळातली मावळे पा, एक मावळा एका टायमाला 5-5 पाचुंदे खायचा. 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, 5-5 25 चपाती एका टायमाला खायचं. शिवाजी महाराजांचे मावळे तसे होते, दिप्पाडचे दिप्पाड. लिंबू फेकला तर मिशीवर बसायचं, मावळे तसे होते. आता चपात्या करूच मरल, खाणं तर लांब सोडा. आताचा मावळा दिवसभरात 1च चपाती खातो, एवढे हात पाय आणि भली मोठी ढेरीन माय म्हणती माह वाघ. तो कशाचा वाघन कशाचा. पहिल्या काळासारखे वाघ नाही राहिले आता पाहायला, तसे मावळी नाही राहिले. मला सांगायचं एकच, योग्य वेळेत सावध व्हा. बरं, देवाचं भजन करायला कुठं जायची गरज आहे का? ठाईचं बैसुनी करायचं चित्त.
उठता बैसता दिवसभर काम करताना 4-5 जणी जर सोबत असल्या, किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? हा, एवढे जणी. वा वा वा, टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. बरं खरं खरं सांगा मला, 4-5 जणी जर सोबत बसल्या, एकटी असल्यावर भजन करते राम 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 भीतीच्या पोटी. पण 5 जणी जर का सोबत असल्या, अशा शेजारी बसतात एकीमेकीच्या लाईनीत, आणि जवळ जर बसलं तरी एकीमेकीला म्हणणार राधा का तुला माहिती का काय झालं, आता कीर्तन संपल्या पा सगळ्या सोडणार, माझ्याच काळ्या करणार. इथून निघाले बाहेर, कुठून आले तू काय सांगायला काय सांगत. काम कोणताही करा, मला सांगायचं एकच, पण तोंडाचं काही काम आहे का? कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता नाही. तू म्हणाल ताई भजन करावं, पण करावं कोणत्या देवाचं? ज्या भगवान परमात्मा विषयी श्रद्धा निष्ठा भाव भक्ती प्रेम आहे त्या देवाचं भजन. देवाची रूप अनेक आहेत, अनंत रूप अनंत वेश देखील मी त्याशी. कोणी म्हणतं हनुमानजीची भक्ती, कोणी करतं गणपती बाप्पाची, कोणी माई भगवतीची जगदंबेची भक्ती. कोणत्याही देवाची करा, अंतकरणातला भाव शुद्ध असला पाहिजे. आणि जगाच्या मालकासमोर शेगावला जरी गेलात ना, सगळ्यांनी हात वरती करायचे आणि देवासाठी भजन म्हणायचं. श्री संत गजानन महाराजांसाठी, बाबांसाठी भजन म्हणायचं. दीवाना तेरा बाबा तेरी नगरी में, दीवाना तेरा थोडासा लिमिट मध्ये. बाबा तेरी नगरी में नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में नजराना दिल का लाया रे बाबा तेरी नगरी. ताली ताली जय हो. नजराना दिल का लाया रे बाबा तेरी नगरी में. मैं दीवाना 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 हो गया, दीवाना दीवाना हो गया, दीवाना 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 हो गया, दीवाना दीवाना हो गया. दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में. नजराना दिल का लाया रे बाबा, नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में नजराना दिल का लाया रे बाबा तेरी नगरी में. श्री संत गजानन महाराज की. भगवान परमात्मासाठी नामचिंतन करायचंय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य तिचा दिवस ठरला, पण जेव्हा संताचं दर्शन झालं तेव्हा योग्य वेळेत सावधून परमार्थ करा. आणि माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे. योग्य वेळेत सावधून नामचिंतन. म्हातारपण कितीही भजन करायचं ठरवलं, म्हातारपणच परमार्थ आहे. नाकमुख गळू लागले लाळ आणि म्हातारपणचा परमार्थ आहे. घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा. विहीर कळते तुम्हाला? विहीर, पाण्याची विहीर आड करतो का? एखाद्या घराला जर आग लागली, लोक म्हणले पाणी आणा, कुठंच पाणी सापडेना. म्हातारी माणसं म्हटले पोरांनो नवीन विहीर खोदा, ते विहिरीतून पाणी काढा मग घरावर टाका. घर राहील का? आता घराला आग कशी लागते? कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. एखाद्या बाबाला विचारा, बाबा जेवले का? म्हातार म्हणतो झोपायचंय आता. नाकातून गंगा जमुना वाहनं म्हणजे घराला आग लागणं. मग घराला आग लागण्याच्या अगोदर संत सांगतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाई चुकू नको, योग्य वेळेत सावध व्हा. आता इथं किती जणांच्या घराला आग लागली नाही विचारणार, तशीच लागू द्या. पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. करावी
मिळावी आवडी करावी तातडी परमार्थाची का करावी तातडी तर देह नाश पावणार आहे म्हणून जगद्गुरु तुकोबारे सांगतात आमचा धन्यतेचा दिवस ठरला पण जेव्हा संताचं दर्शन झालं तेव्हा याच संताची संगती झाली म्हणून झाली पाप तापा तुटी दैन्य गेले उठा उठी दैन्य म्हणजे दारिद्र्य पाप नष्ट झालं कोणाचं संताची संगती झाली कोळियाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामाआदी वाल्या कोळा नारजींसारख्या संताची संगती झाली तर अगोदर रामायण लिहिलं त्याप्रमाणे जगाच्या मालकाला वागावं लागलंय हा संताच्या संगतीचा फायदा आहे पण संताची संगती झाली म्हणून तर तुकोबाराय सांगतात आमचं मन भगवान परमात्म्याच्या चरणावरती स्थिरावलं गेलं आणि जीवनामध्ये आम्ही समाधानी झालो हो हो झाले समाधान झाले समाधान पायी स्थिरावले मन या संताची संगती झाली म्हणून आमचं मन भगवान परमात्म्याच्या चरणावरती स्थिर झालं म्हणून आम्ही जीवनामध्ये समाधानी झालो देवाच्या चरणावरती मन स्थिर होणं फार महत्त्वाचं आहे महिला मंडळ मना एवढा वेग कशालाच नाही सध्याच्या काळात मन हे चंचल चपळ जाता येता न लगे वेळ बऱ्याच जणीचं मन कीर्तनात बसलं असेल आणि बऱ्याच जणीचं मन घरी जाऊन झोपलंही असेल
एक म्हातारी मावशी ही कीर्तनात अशी करायची. म्हटलं आजी काय झालं? आजी म्हणे ताई घराला कुलूप लावलं पण कुलूपाला झटका नाही दिला. इथं बसल्या बसल्या झटका देऊन पाहिजे. मन माणसाचं चपळ आहे पा, म्हणून संत सांगतात मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्माच्या चरणावरती स्थिर करा, समर्पित करा. जीवनामध्ये समाधानी व्हाल. समाधानी होते ज्यांचं मन स्थिर होतं. म्हणून तर धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला आणि वंश उद्धरेल्या माळियाचा. धन्य ते अरण रत्नाची खान. हृदयात भगवंताला साठवलंय. मन भगवंताच्या चरणावरती स्थिर होतं म्हणून जीवनात समाधानी. का? ज्यांच्यासाठी परमार्थ आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला. परमार्थ करायला मन शुद्ध असेल, भाव शुद्ध असेल तर कुठं जायची सुद्धा गरज नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. कधीतरी प्रश्न पडतो पहा, आपल्यापेक्षा भाग्यवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाखालील वीट सुद्धा भाग्यवान आहे. कारण एका विटेमुळे पंढरपुराला सुद्धा कीर्ती प्राप्त झाली आहे. 28 युगापासनं जो पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरती विराजमान आहे. भगवान परमात्मानं सुंदर असा नरदेह धारण केलाय, आपल्याला दिलाय. पण तरी सुद्धा या मुखातून भगवंताचं भजन लवकर माणसाच्या निघत नाही. पण ते एका छोट्याशा विटीमुळे पंढरपूरला कीर्ती प्राप्त झाली. नामदेव महाराज म्हणतात, मनुष्य करीसी तरी भक्तीची निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. माणूस बनव पण तुझी भक्ती करण्यासाठी. श्वान करीसी तरी उचिष्टाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा कुत्रा बनव पण तुझ्या द्वारातलं उष्ट खाण्यासाठी. वृक्ष करीसी तरी तुळशीचे निमिषे, देवा झाड बनव पण तुळशीचं झाड. उदक करीसी तरी सडियाचे निमिषे, पाणी बनव पण तुझ्या द्वारात सडा म्हणून टाकलं जातं ते पाणी. पाषाण करीची तरी रंग शिळाचे निमिषे, देवा दगड बनव पण जो दगड तुझ्या मंदिरासाठी वापरला जातो. नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. खूप मोठे उपकार आहेत म्हणून ते विटेसाठी म्हणतात. कुठली ती होती माती कोण तो कुंभार, घडवीत उभार पहा विश्वंभर. तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. असं भगवंताचं भजन करत राहिलं. मला खरं खरं सांगा, किती जणाला घरी जायची इच्छा झाली? कुणाकुणाला वाटतं आता लगेच घरी निघाव. नामचिंतनाची ताकद आहे. कथा त्रेविनी संगम देव भक्त आणि नाम. विश्वातलं सर्व सुख प्राप्त करायचं असेल भगवंताला विनंती करायची. नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे नाम तुझे नाम तुझे. वा 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 वा. टेम्पोत घालून सगळ्या तिकडे नाही वाटायला लागल्यात महाराष्ट्रात. मस्त भजन करत आहे. भगवंताचं नामचिंतन तेही अंतःकरणातून करावं. भगवंताचं भजन करावं, अंतःकरणातून करावं. विश्वातलं सर्व सुख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण केले कर्म झाले त्याची भोगा आले.
उपजले मेले ऐसे किती लोक सांगतात आई मरता मरता वाचलो, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल. लोक म्हणतात आई कीर्तनात बसलो म्हणून फायदा झाला, ॲक्सिडेंट होणार होता गेला असतो पण जगलो. हे देवाच्या नामात चिंतनाची ताकद आहे. चांगलं कर्म केलं तर फळ चांगलं भेटेल, वाईट कर्म केलं तर आपल्या हातानं काही करा, सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी. विचाराचे सुद्धा प्रकार आहेत. एक विचार दुसऱ्याचं वाटोळ करायचं कधी करायचं नाही. दुसरा विचार एकदाच सावधान. हा जर दोनदा केला, दोन बायकांनी तुमच्याकडचे सोडून सांगते आमच्या तिकडचे, काय ब्राह्मण बुवाचं डबल लग्न झालं पा आणि नेमका संक्रांतीचा सण आला. असे भांडणं लागले दोघीचे. अशा भांडायच्या ब्राह्मण भाऊ उडून उडून त्यांनी बारीक केला. ही म्हणायची माझ्याकडे जेवायला आणि ती म्हणायची माझ्याकडे. नेमका संक्रांतीचा सण. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण बुवा म्हणे जिचा अगोदर स्वयंपाक तिच्याकडे जेवायला येतो पण तुम्ही भांडू काही नका. पहिली केलेली हुशार होती संस्कार, दुसऱ्या मजल्यावर राहायची. पहाटे 4 वाजता उठली महिला मंडळ, पुरणपोळीचा स्वयंपाक केला. सकाळी 6 वाजता आवाज दिला मालक आज जेवायला झाला लवकर वरती. ब्राह्मण म्हणे असं धोतर हातात दलन 2-3 पायऱ्या चढले जिन्याच्या. 2-3 पायऱ्या चढून जात नाहीत तेवढ्यात खालचे डोळे चोळीत बाहेर आली. तिला वाटलं हे एकदा वरती गेलं तर लवकर खाली नाही यायचे. पटकन गेली खालून ब्राह्मण बुवाचे पाय पकडले. खालून जसे ब्राह्मण बुवाचे पाय पकडले तेवढ्यात वरचीनं शेंडी पकडली. दोघींनी दोन्हीकडे ओढला. ब्राह्मण बुवा दोघींनी मिळून खाली पाडला. एक बसली छातीवर आणि एक बसली पायावर. तेवढ्या शेजारच्या राधा अक्का आल्या. राधा अक्का म्हणतात ब्राह्मण बुवा यावर्षी संक्रांत कशावर आहे. ब्राह्मण बुवा म्हणतात दिस नका तुम्हाला 2 तास झाले माझ्यावर बसल्यात. कशावर नाही, पहिली पाप्याच्या बापावर येते. किती दागिने असले तरी मला सांगायचं दुसरा विचार एकदाच करावा, कारण एका पुरुषात 2 नारी आणि पाप वसे त्याच्या घरी. ज्याला 2 बायका त्याच्यासारखा महापापी जगात कोण नाही. तिसरा विचार नाम धरा कंठी. हा विचार वारंवार करायचा आहे बरं. कसा आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कारण गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम. गातो आवडीने गातो आवडीने. का करावं नामचिंतन ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता विठ्ठलाचे परिवत जळती पापांचे. परिवत जळती पापांचे. परिवत जळती पापांचे. नाम विठोबाचे पर्वत जळती. तुम्हाला टाळ्या वाजायचे काही पैसे मागितले काय मी? किती जीव तुडतुडू म्हटलं तरी काय उपयोग नाही तुम्हाला. तुम्हाला आठवलं म्हणून सांगते. पहा बकऱ्या कळतात ना सगळ्यांना. शेळी कळते का? शेळी बकरी. एक म्हातारी अर्ध्या कीर्तनातून नुसती रडायची. म्हणलं आजी झालं काय? येऊन गळ्यात पडली. म्हणे ताई कीर्तनाला यायचं नव्हतं. जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते पण तुमचा आवाज चालू झाला. काय सांगू ताई 3 महिने झालं म्हणे 103 किलोची गदड्यासारखी बकरी होती.
आता म्हटलं बकरीचं मला कशाला सांगत असतील, काय सांगू ताई तुम्हाला. 3 महिने झाले 103 किलोची गदड्यासारखी बकरी होती. त्या बकरीनं राधा अक्काचा गहू खाल्ला आणि बकरी अशी फुगून आरडू आरडू मेली. तुम्ही केलं की मला माझ्या बकरीची आठवण यायची. तुमची बकरी मिली का काय कोणाची. विठाला विठाला भजन केल्यावर फक्त टाळी वाजवत जा. जगाचा मालक लाखों में किसी को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. बस याद कर फिर याद कर, नयो जीवन बर्बाद कर, प्रभु सुन कर देर न लाएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे. जोरात राधे राधे बोल शाम आएंगे. सगळ्यांनी म्हणायचं, नाही म्हटलं तरी एकामेकाच्या शेजाऱ्याची शपथ. राधे राधे बोल शाम आएंगे. 1 मिनिट सगळे स्टेजवरले शांत बसा. आपण एक काम करू, अगोदर मावशा म्हणतील तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावा. मावशांना म्हणताना एकदा डोक्यावर पदर घ्या भजन होईपर्यंत. वा, भजन झालं की परत काढून टाका. मालकाचं ऐकत नसतील पण माझं ऐकलं बरं. वा, सगळ्यांनी जोरात म्हणायचंय. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. वा वा, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. वा, आता शांत बसा, बसा, काहीच बोल नका आता. यांचा आवाज बघ किती येतोय. तुम्ही लावली घशाला धार जोरात. पाठीमागं कवर क्षेत्राच्या बाहेर बसलेले, खुर्चीवर बसलेले सगळ्यांनी जोरात भजन करायचं. यांच्यापेक्षा तुमचा आवाज जोरात आला पाहिजे. म्हणता ना, मनात भरली पंढरी. तुम्हाला अगोदरच कळालं मला माहिती आहे. पुढचं दुसरं तुम्हाला माहेरी कुठे पाठवत नाही मी. दुसरं म्हणायचंय. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. पाठीमागचे. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. गुळाची वाटी आहे का? गुळाची वाटी नाही. आला तर आला गोड आवाज तुमचा. रोजन लावल्यासारखं भजन करायला लागलं तुम्ही. ते 1 महिनाभर काकड होतो तुमच्याकडे. महिनाभर काकडा कार्तिक महिन्यात नाही होत ना. महाराष्ट्रात जर आले कधी तर महिनाभर काकडा. बळी म्हातारी माणसं किती, जिजे 70, जिजे 80. आमच्याकडे MH म्हणतात. ही वयाची गाडीची नाही, वयाची पासिंग आहे. आपण जर विचार केला ते म्हातारी माणसं अशी येतात पहाटे 4 वाजता. नाही ओठा पांडुरंगा प्रभात. उठलेले माणसं सुद्धा झोपत येत. तसा आवाज गोड तुमचा, हरकती काढायला पाहतात. सगळ्यांनी जोरात माझ्यासोबत भजन करायचंय. आपण जर विचार केला, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, झाले समाधान पायीस तेरावले मन, आणि तुका म्हणे आले घरा. तुझी दिवाळी दसरा असे संत जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा तो सण दिवाळी आणि दसरा याहूनही मोठा असेल. सर्वांनी हात वरती घ्या. जोरात सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करायचंय. जो खेल गए प्राणों पे. हात वरती घेऊन सगळ्यांनी भजन करा माझ्यासोबत. जो खेल गए